मुंबई भाजप सरचिटणीस गणेश खणकर यांना उमेदवारी जाहीर. प्रभाग क्रमांक 7 मधून खणकर यांना उमेदवारी. माजी आमदार राज पुरोहित यांचे पुत्र आकाश पुरोहितांना भाजपकडून पुन्हा संधी. प्रभाग क्रमांक 221 मधून आकाश पुरोहित भरणार अर्ज. मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांना अर्ज देण्यास सुरुवात. माध्यमप्रमुख नवनाथ बन यांना वॉर्ड क्रमांक 135 मधून उमेदवारी. भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी. तेजिंदर सिंग तिवान वॉर्ड क्रमांक 47 मधून निवडणुकीच्या रिंगणात. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. आज आघाडीची अधिकृत घोषणा पुण्यात. भाजपकडून मकरंद नार्वेकरांना पुन्हा संधी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या बंधूंना उमेदवारी. किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांना भाजपकडून उमेदवारी. मुलुंड पश्चिम वॉर्ड क्रमांक 107 मधून उमेदवारी. नागपुरात महायुती तुटण्याच्या मार्गावर. भाजपकडून शिवसेनेला 1 अंकी जागांचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजप युतीचा तिढा कायम. शिवसेनेचे उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश. विरारमध्ये मनसेने ठाकरेंच्या सेनेची साथ सोडली. बहुजन विकास आघाडी सोबत केली आघाडी. कार्यकर्त्याच्या पत्नीला उमेदवारी देण्याची प्रथा थांबवा. भाजप कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन. भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून मुंबई महापालिकेसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. शेकाप पक्षाकडून मुंबई महापालिकेसाठी एका उमेदवाराकडून अर्ज दाखल. राज्यभरातील पालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरले केवळ 2 दिवस. सर्वच राजकीय पक्षांकडून रविवारी रात्रीपासून एबी फॉर्म वाटपास सुरुवात. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू. दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात एबी फॉर्म वाटपाला सुरुवात. ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटायला सुरुवात. निश्चित जागांसाठी मातोश्रीवरून सुमारे 100 एबी फॉर्म उमेदवारांना देण्यात आले. मातोश्रीवर एबी फॉर्म वाटपाला उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहत उमेदवारांशी साधला संवाद. निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून महिला आणि तरुणांना संधी. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून तेजस्वी घोसाळकर उमेदवारी अर्ज दाखल करणार. भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार. मनसेचा रंग शारदा इथे आज मेळावा. राज ठाकरे मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता. मुंबई पालिका निवडणूक ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीत लढणार. भाजपकडून मध्यरात्री 75हून अधिक एबी फॉर्मचं वाटप. मुंबई पालिकेसाठी भाजपकडून थेट उमेदवारांना संपर्क. केडीएमसी निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार. निवडणुकीत काँग्रेस 55 जागा लढवणार असल्याची माहिती. पवार काका पुतणे आज पुन्हा एकत्र. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 49वी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी येणार एकत्र. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जागा वाटपाचा आकडा आज जाहीर होणार. मनसेच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत पिंपरी चिंचवड महापालिकेला कर्जाच्या डोंगराखाली बुडवली. हे पाप कुठे फेडणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांची शहरातील भाजप आमदारांवर नाव न घेता सणसणीत टीका. नागपुरात महापालिका निवडणुकीसंदर्भात मंत्री केंद्रीय नितीन गडकरींच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची बैठक. पालिका निवडणुकीतील जागा वाटप फॉर्म्युला आणि प्रचाराच्या रणनीतीवर बैठकीत खलबत. नागपूर महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार. नागपूर पालिकेच्या 151 जागांपैकी काँग्रेस 129, शरद पवारांची राष्ट्रवादी 12 तर ठाकरेंच्या उद्धव सेनेला 10 जागा सोडण्याचा निर्णय. नागपूरमध्ये काँग्रेसला धक्का. काँग्रेसचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक मनोज साबळेंचा भाजपमध्ये प्रवेश. कोल्हापूर पालिकेत ठाकरेंची शिवसेना 7 जागा लढणार. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतिज्ञा उत्तरे. सुप्रिया साळोखेंना उमेदवारी निश्चित. इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा तिढा सुटला. इचलकरंजीत भाजप शिवसेना युतीचं जमलं. शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजप युतीत लढणार. कोल्हापूर पालिका निवडणुकीत महायुतीत 4 जागांवरून वाद. भाजप शिंदे सेनेत जागा वाढवून घेण्यासाठी रस्सीखेच. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून दुसरी उमेदवारांची यादी जाहीर. आमदार सतेज पाटील यांच्याकडून 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर. नाशिक महापालिकेची रणधुमाळी. महायुती आणि मवियात अद्याप युतीचा निर्णय नाही. काही ठिकाणच्या जागा वाटपावरून चर्चा अडली. राज्यात आट्यापाट्याचा खेळ सुरू. कोण कोणाला उचलेल आणि कोण कोणाला आपटेल सांगता येत नाही. पालिका निवडणुकांवरून बच्चू कडूंचा टोला.
अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर. अमरावतीत ठाकरेंची शिवसेना 55 जागांवर लढणार. 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची प्रकृती स्थिर. आनंदराव अडसूळ अमरावतीतील खासगी रुग्णालयात दाखल. वर्धा जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचं फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करा. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या सूचना. डिलिव्हरी बॉय 31 डिसेंबरला संपावर. विविध मागण्यांकरता पुकारला देशव्यापी संप. चंद्रपुरात बच्चू कडूंच्या नेतृत्वात 3 जानेवारीला आक्रोश मोर्चा. कर्जासाठी किडनी विकणाऱ्या शेतकऱ्याच्या घरापासून काढणार आक्रोश मोर्चा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.